हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर गुळाची लापशी या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आपण कढईमध्ये घेतलेला आहे तेल, गॅस चालू करून घेतलेला आहे आणि हा घेतलेला आहे मी 4 वाट्या भरडा। मी कालच त्याला साफ करून ठेवलेला आहे आणि आता हा 4 वाट्या भरडा आपण चांगला लालसर होऊस्तर भाजायचा आहे। मी तो वाट्याने मोजून भरडा घेतलेला आहे आणि त्याबरोबरच त्याला घ्यायचं आहे 4 तांबे पाणी। एक वाटीला एक तांब्या पाणी असं त्याचं मेजरमेंट आहे। आणि आपण मस्त लाल होईपर्यंत असा लापशीचा भरडा छान भाजून घ्यायचा आहे, खमंग वास सुटुस्तवर। आणि आता घ्यायचं आहे कापलेलं खोबरं, शेंगदाणे, मनुके, आपल्याकडे काय असेल ते घ्यायचं आणि ते मस्तपैकी रोस्ट करून घ्यायचं आहे। मी इथं खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। ही विलायची आपण मस्तपैकी कुटून घेऊया, त्याबरोबर थोडीशी सूट देखील कुटून घेऊया। आपण त्याच्यात टाकायचं आहे बडीशेप देखील आपण त्याच्यात टाकू शकतो, म्हणजे टाकतातच, आम्ही टाकतो। आणि अशाच पद्धतीने त्या जास्त तेलात जर लापशी म्हणजे भरडा जर भाजला तर खूप छान मोकळी लापशी अशी तयार होते। आणि आता आपण याच्यात द्यायचं आहे गरम उकळलेलं पाणी। गार पाणी टाकलं तरी चालेल, पण आपण जोपर्यंत भरडा टाकत नाही तोपर्यंत त्या पाण्याला उकळे आले पाहिजे असं पाणी आपण हे करायचं आहे। आता मी हे पाणी उकळतच टाकले, त्यामुळे मी लगेचच त्यामध्ये भरडा देखील टाकून घेणार आहे। माझ्या पाण्याला तिकडून इकडं टाकल्यावर लगेच उकळी आली, आपण बघू शकता। आणि असं मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आता त्यातमध्ये मी आपला भाजलेला 4 वाट्या भरडा 4 तांब्या पाण्यात टाकून दिलेला आहे। एकदम बरोबर मेजरमेंट आहे, पण हे मेजरमेंट कधी योग्य ठरतं, आपण थोड्या वेळ जास्त गॅसच्या फुल फ्लेमवर ते उकळून द्यायचं आहे आणि नंतर पूर्ण कमी गॅसवर जर केलं तर हे मेजरमेंट एकदम बरोबर बसतं। आणि आपण आता हे असं मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे। याच्या काही रव्यासारख्या शिऱ्यासारख्या गुठळ्या वगैरे होत नाही, कारण जाडसर भरडा असतो, त्याच्यामुळे गुठळ्या व्हायची भीती नसते। आणि मस्तपैकी असं हे करायचं आहे, थोडीशी घट्ट होऊन द्यायचं आहे, म्हणजे त्या पाणी शोषून घेतलं पाहिजे त्या भरड्याने। आणि मग आपण त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि आता बघा हे कसे मस्तपैकी फोड वगैरे येत आहे। आपण आता असं थोड्या वेळ राहून दिल्याच्या नंतर आपण त्याच्या बघा तुम्ही बघू शकता यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवलं पाहिजे। आता झाकण पण ठेवताना असं ठेवायचं, कमी गॅस करायचा आणि ते झाकणामधून आतमध्ये हवा जाणार नाही आणि आतमधलीही हवा बाहेर येणार नाही, असं झाकण पॅक बंद असायला हवं, मग लापशी मस्त शिजते। आणि आपण आता बघा हा आपण भरडा जो घेतला होता तो मस्त शिजलेला आहे। आणि आता आपला आहे 1 किलो भरडा आहे, त्याच्यामुळे मी 1 किलो गूळ कापून घेतलेला आहे। आणि 1 किलोला 1 किलोच लागतं, पण आपल्याला थोडंसं जर कमी गोड खायची सवय असेल तर थोडा नॉर्मल खडा काढून ठेवावा आणि त्यात मीठ देखील टाकावा। मिठाने छान अशी टेस्ट येते आणि अशा पद्धतीने मी लापशी बनवते, आपण बघा। आणि आता ही लापशी झालेली नाही आहे, आपण त्याच्यातला गूळ चांगला फुल गॅस करायचा आहे किंवा मध्यम ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण पूर्ण गूळ विरघळूस्तवर आपण पूर्ण हलवून घ्यायचं आहे। आणि लापशीची एक खासियत अशी असते, ती गरम गरम अजिबात छान लागत नाही, जेवढी गार लापशी होईल, गार करून गरम केलेली लापशी छान लागते। आणि असा थोडासा कलर मी टाकलेला आहे, कारण पाहुणे येणार आहेत आणि म्हणलं असे थोडंसं छान दिसायला हवं म्हणून मी कलर टाकलेला आहे। आपण सुके मेवे देखील वरून टाकू शकतो। आणि आता हे टाकायचं आहे आपल्याला गावरान तूप असं वरून टाकायचं आहे। अगोदर तेलातच करून घ्यायची आहे, कारण आपण एवढी क्वांटिटीमध्ये गावरान तूप टाकू शकत नाही, त्यामुळे आपण वरून टाकायचं आहे। आणि असं मस्तपैकी परत एकदा झाकून ठेवायचं आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर